नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेती उद्योग चॅनलवर। केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून हार्वेस्टिंगपर्यंत योग्य त्या पद्धतीने योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण एक व्हिडिओ सिरीज चालू केली आहे। आजचा आपला दुसरा भाग आहे। आज आपण पाहणार आहोत रोपांची निवड कशा पद्धतीने करायची आहे आणि रोपे आल्यानंतर त्याची काळजी व हार्डनिंग कशी कराल हे संपूर्ण व्यवस्थापन आपल्याला प्रॅक्टिकली पाहायला मिळणार आहे। सोबतच या सिरीजमधील सर्व व्हिडिओ व माहितीची PDF आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील। व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपण या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता। तर सुरुवात करूया। रोपांचे बुकिंग करताना रोपं कशी निवडताल? रोपे बुकिंग करताना बरेच प्रश्न असतात आणि बाजारात रोपं विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत जे आपापल्या पद्धतीने मार्केटिंग करून रोपं विक्री करत आहेत। यामध्ये रोप कितव्या सायकलमधलं आहे, रोप कशात बनवलं आहे, कोकोपीट आहे का पीट मॉस आहे, मग ते फॉरेन कंट्रीमधून इम्पोर्ट केलं आहे का, कंद कुठून गोळा केले आहेत, टिश्यू कल्चर भारतीय आहे का इस्रायलचं आहे, आणि काहीच नसलं तरी फक्त चांगले चांगले निवडक वजनदार घड दाखवले जातात आणि शेतकऱ्यांना भुरळ पाडली जाते। यामधलं किती खरं आणि किती खोटं या गोष्टी आकलनाच्या पलीकडच्या आहेत। ज्या कंपनीकडे आपण टिश्यू कल्चरची रोपं बुकिंग करणार आहोत त्या कंपनीने रोपांची व्यवस्थित हार्डनिंग केलेली असावी। हार्डनिंग म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात बघूया। टिश्यू कल्चरच्या लॅबमधील सुरक्षित वातावरणामध्ये वाढलेली ही रोपं शेतामध्ये गेल्यावर तिथं सर्व प्रकारच्या वातावरणामध्ये व्यवस्थित सेट व्हावी म्हणून कंपन्यांना ही रोपं केवळ हार्डनिंगच्या कामासाठी स्पेशली डिझाईन केलेल्या नर्सरीमध्ये नेऊन त्याची हार्डनिंग करण्याची गरज असते। हार्डनिंगचे 2 टप्पे असतात। पहिला टप्पा म्हणजे प्रायमरी हार्डनिंग। प्रायमरी हार्डनिंगमध्ये लॅबमधून आणलेली ही केळीची कल्चर पुढील 2 ते 3 आठवड्यापर्यंत 40 कप्प्याच्या ट्रेमध्ये कंट्रोल वातावरणामधील नर्सरीमध्ये वाढवली जातात। 2 ते 3 आठवड्यामध्ये या रोपांची उंची 7 ते 10 सेंटीमीटर होते आणि पांढऱ्या मुळींचा विकास होतो। बहुतांश कंपन्या रोपांची डिलिव्हरी लवकर होण्यासाठी तसेच रोपं स्वस्त विकण्यासाठी हीच प्रायमरी हार्डनिंग केलेली रोपं शेतकऱ्यांना देतात। शेतकऱ्यांनी हे कसं ओळखावं? बुकिंग करताना एकच प्रश्न विचारावा, रोपांचा ट्रे किती कप्प्यांचा आहे? ते जर 40 कप्प्यांचं म्हणाले तर निश्चित ही फक्त प्रायमरी हार्डनिंग करून दिलेली रोपं आहेत। सेकंडरी हार्डनिंग केलेल्या रोपांपेक्षा ही रोपं 4 ते 5 रुपयांनी स्वस्त असतात। स्वस्त मिळाली तरी ही रोपं अजिबात बुक करू नयेत। अशा ट्रेमध्ये कंद व रोपे व्यवस्थित विकसित झालेली नसतात। फक्त पांढरी मुळी दाखवून शेतकऱ्यांना येड्यात काढलं जातं। विपरीत वातावरणामध्ये सर्वात जास्त मर याच रोपांची होते आणि मग पश्चाताप करण्याची वेळ येते। आपल्याला वाटतं आपल्याकडून काही चूक झाली आहे त्यामुळे रोपं मरत आहेत आणि आपण त्याला खर्च करत राहतो, परंतु लक्षात घ्या हे टिश्यू कल्चर टेक्नॉलॉजी आहे आणि कंपनीने सेकंडरी हार्डनिंग न करताच ही टिश्यू कल्चरची रोपं तुम्हाला दिलेली आहेत। आता दुसरा टप्पा बघूया, तो म्हणजे सेकंडरी हार्डनिंग। प्रायमरी हार्डनिंग झालेली रोपं सेकंडरी हार्डनिंगसाठी 40 कप्प्यांच्या ट्रेमधून काढून 8 कप्प्यांच्या मोठ्या ट्रेमध्ये लावली जातात की जेणेकरून त्यांचा पुढील 40 ते 60 दिवसापर्यंत विकास केला जावा। ही रोपं विकत घेताना आपल्याला बघायचं आहे रोपांची उंची 20 ते 30 सेंटीमीटर असावी आणि सुरुवातीची 3 ते 5 पाने पूर्णपणे विकसित झालेली असावी। 4 ते 5 रुपये महाग असली तरी शक्यतो शेतकऱ्यांनी हीच रोपे विकत घ्यावीत। बाजारात मोजक्याच कंपन्या सेकंडरी हार्डनिंग केलेली रोपं विकतात। यामध्ये जैन कंपनीच्या रोपांचा काळा बाजार सुरू आहे। मिळाली तर ठीक, नाहीतर कॅडिला किंवा अजित कंपनीची रोपे आपण बघू शकता। रोपांमधील फरक आपण बघत असाल। इथे कंपन्यांची मार्केटिंग किंवा डीमार्केटिंग करत नाहीये, परंतु तुम्हाला बाजारामध्ये कोणते ऑप्शन उपलब्ध आहेत व त्यामधील दर्जा ओळखता यावा हाच एकमेव उद्देश। कारण पुढे जाऊन याच गोष्टीचा आपला उत्पन्न व खर्च या दोन्हीवर निश्चित फरक पडतो। टिश्यू कल्चर रोपांचा हार्डनिंग व काळजी या संदर्भातील गाईडलाईन्स तमिळनाडू येथील नॅशनल रिसर्च सेंटर फॉर बनाने प्रसारित केला आहे। या गाईडलाईन्स कंपन्यांसाठी आहेत जे रोपं विक्री करत आहेत, परंतु शेतकऱ्यांनी ते निश्चित वाचावं। या माहितीची PDF तुम्हाला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर मिळेल। आज आपण इथेच थांबूया। पुढील भागात आपण पाहणार आहोत रोपं आल्यानंतर शेतामध्ये त्याची काळजी व हार्डनिंग कशी कराल। रोपं बुकिंगसाठी किंवा इतर काही प्रश्न असतील ते या व्हॉट्सअप नंबरवर जरूर मेसेज करा। भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत। धन्यवाद।